आहे तो मी काल सांगितला. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. हे अक्षर लक्षात ठेवायचं. दुसरा कुठलाही हेतू नाही. आपण समजतो त्याप्रमाणे मोक्षासाठी जन्म नाही, देवासाठी जन्म नाही, अन्य कुठल्याही कारणासाठी जन्म नाही. माणूस जन्माला येतो ते आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच येतो. आणि हे करताना मग मोक्ष तुमच्या पाठीमागे धावतो. तुम्हाला मोक्षाच्या पाठीमागे धावायला नको. देव तुमच्या पाठीमागे धावतो, तुम्हाला देवाच्या पाठीमागे धावायला नको. जग तुमच्या पाठीमागे धावेल, तुम्हाला जगाच्या पाठीमागे धावायला नको. इतकं सामर्थ्य या एका सिद्धांतात आहे. हा सिद्धांत अगदी क्रांतिकारक आहे. आणि या सिद्धांताप्रमाणे आपण थोडंसं जरी वागण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी आपण स्वतः सुखी तर होतोच, पण इतरांनाही आपण सुखी करू शकतो. आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हा जो प्रकार आहे ते मी काल सांगितलं की सुखाचे 3 प्रकार सांगितले. त्यामध्ये पहिला मी प्रकार सांगितला म्हणजे सुखसोय, कम्फर्ट्स ऑफ लाईफ, लक्झरीज ऑफ लाईफ, नेसेसिटीज ऑफ लाईफ. हे आपल्याला मिळवण्यासाठी पैसा हवा, म्हणून पैशाने आपल्याला सुखसोय लाभते. पण सुखसोय म्हणजे सुख नव्हे. सोय झाल्यामुळे जे बरं वाटणं त्याला आपण सुख म्हणतो, पण ते सुख नसतं, तो सुखाचा एक आभास होतो असं म्हटलं तरी चालेल. मनस्वास्थ्य हे पुण्याईने मिळतं. गाठी पाठी पुण्य जर असेल तर आपल्याला हे मनस्वास्थ्य मिळतं. म्हणून चांगली मुलं आपल्याला जर मिळाली तर आपल्याला मनस्वास्थ्य मिळतं. चांगली बायको मिळाली, मनस्वास्थ्य मिळतं. चांगला नवरा मिळाला आणि मनस्वास्थ्य मिळतं. चांगला शेजारी मिळाला, फार मोठं असतं त्या प्रकारे. शेजारी चांगला मिळणं हे मोठं भाग्याचंही भाग्य असं म्हटलं तरी चालेल. तर शेजारी चांगलं मिळणं हे पुण्याचंही पुण्य. तर सांगायचा मुद्दा असा की चांगलं गोष्टी मिळण्यासाठी पुण्य लागतं, म्हणून त्याला मनस्वास्थ्य मिळण्यासाठी पुण्य लागतं. पण मनस्वास्थ्य ज्याला मिळतं तेव्हा जे सुख होतं ते सुख मात्र खरं सुख नसतं. आता तिसरा जो प्रकार आहे तो मी सांगतो. खरं म्हणजे पाप आणि पुण्य हा जो विषय आहे ना, हा डीपमध्ये जर मी गेलो असतो तर तो सांगायला मला खूप वेळ लागला असता. 2-3 प्रवचनं करण्याची आवश्यकता होती. पण आपला मूळ जो विषय आहे तो मग आपल्याला घेता येणार नाही, म्हणून मी तो आता सोडून देतोय. पुढे आपण पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा तोच विषय घेऊ आणि मग आपण त्या विषयावर सविस्तर प्रवचन करू. आता तिसरं जे आहे त्याला आत्मसुख म्हणतात. आत्मसुख याच्यापेक्षा सुद्धा अगदी साधा शब्द वापरायचा झाला तर स्वसुख. स्वसुख म्हणजे स्वमध्ये जे आहे ते सुख आहे आणि त्याला स्वसुख असं म्हणतात. त्याला आत्मसुख असं म्हणतात, त्याला आत्मानंद असं म्हणतात, त्याला परमानंद असं म्हणतात, त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात, त्याला सहजानंद, अशी अनेक नावं त्याला आहेत. स्वानंद हा अगदी साधा आणि सोपा शब्द आहे. स्वसुख किंवा स्वानंद. हा जो स्वानंद आहे हा स्वमध्येच आहे. स्व म्हणजे आपण. स्व म्हणजे आपण. हा स्व शब्द फार महत्वाचा आहे. स्व या शब्दापासून शिव हा शब्द आलेला आहे. शिव शिव आपण जे म्हणतो ना, तो शिव हा जो शब्द आहे किंवा देवाचं नाव आहे ते स्वचा अपभ्रम म्हणजे शिव. आपण म्हणतो शंभो, स्वयंभू याचा पासून जो शब्द निर्माण झाला तो शंभो. म्हणून मूळ शब्द स्वयंभू त्याच्यापासून शंभो, मूळ स्व त्याच्यापासून शिव. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे स्व आहे ते महत्वाचं आहे आणि हे स्व रूपावर येतं. हे जे स्व आहे ते रूपावर येतं. स्व हे आहे आणि रूप हे दिसे. स्व हे अव्यक्त आहे तर रूप हे व्यक्त आहे.
स्व हे निराकार आहे तर रूप हे साकार आहे, स्व हे निर्गुण आहे तर रूप हे सगुण आहे. अशा तऱ्हेने स्व आणि रूप एकमेकांशी संबंध आहे. हे दोन्ही एकमेकांशी परस्पर संबंधित आहे. ते एकमेकांपासून वेगळे नाहीत, ते एकमेकांपासून तुम्हाला अलग करता येत नाही. पण सांगण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं त्याचं विवरण केलं. या स्वमध्ये जे सुख आहे, या स्वमध्ये जो आनंद आहे, तो आनंद आपल्याच ठिकाणी असल्यामुळे तो मिळविण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. हा आनंद हा मिळवायचा किंवा सुख हे मिळवायचं असा वास्तविक प्रकारच नाही. लोक काय म्हणतात, सुख हे मानण्यात आहे. तुम्ही जर विचारलं 99.99% लोक तुम्हाला सांगतील सुख हे मानण्यात आहे म्हणून. पण सुख हे मानण्यात नाही. अनेक लोक तुम्हाला असं सांगतील की सुख ही मिळविण्याची गोष्ट आहे, सुख हे मिळवायचं असतं. असं तुम्हाला 99.99% लोक सांगतील की सुख हे मिळविण्याची गोष्ट आहे. पण जीवनविद्या असं सांगते की सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, तर सुख हे देण्यात आहे. सुख हे तुम्ही जेव्हा देता तेव्हा ते आपल्याकडे बुमरँग होऊन परत येतं. आणि बुमरँग होऊन परत जे येतं ते सुख आपण लुटायचं असतं, ते सुख आपण लुटायचं असतं. म्हणून हे जे सुख आहे हे देणं आणि मग आपल्याला येणं म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन असा प्रकार होतो. वास्तविक आपलं सगळं जे जीवन आहे हे ॲक्शन रिॲक्शन, मी काल सांगितलं की ॲक्शन अँड रिॲक्शन हा जो नियम आहे हा फिजिक्सचा सिद्धांत आहे असं आपण मानतो, पण तो निसर्ग नियम आहे, लॉ ऑफ नेचर. ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट. अर्थात ही फिजिक्सने जो सिद्धांत सांगितलेला आहे किंवा निसर्गाचा नियम तुम्ही जो मानता ते अर्ध सत्य आहे. जीवनविद्या असं सांगते, त्याची एक आणखीन पूर्ण सत्य असं आहे की ॲक्शन अँड रिॲक्शन मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड. ॲक्शन अँड रिॲक्शन मल्टिप्लाइड मॅग्निफाईड. आणि पहिलं काय आहे, ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट. तर इक्वल अँड ऑपोजिट हा एक प्रकार आणि मल्टिप्लाइड मॅग्निफाईड हा दुसरा प्रकार. आता हे दोन प्रकार काय ते आपण पाहू. प्रथम एक लक्षात ठेवा की आवर लाईफ इज गव्हर्न्ड बाय द लॉज ऑफ नेचर. हे पहिलं लक्षात ठेवा. अँड नॉट बाय गॉड. पहिलं लक्षात ठेवा, आवर लाईफ इज गव्हर्न्ड बाय द लॉज ऑफ नेचर अँड नॉट बाय गॉड. मग तुम्ही म्हणाल गॉडचा संबंध येतो कुठे? गॉड आहे का? गॉड 100% आहे. परमेश्वर 100% आहे. त्याचा संबंध आपल्याशी घनिष्ठ आहे. किती घनिष्ठ आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या अनेक गोष्टी घडतात त्याच्याशी त्याचा संबंध आहे. तो कसा? तर आपण ज्यावेळेला ॲक्शन करतो तेव्हा रिॲक्शन जी आपल्याला मिळते ना, मिळते अंडरलाईन करायचं. आपल्याला जी रिॲक्शन मिळते ती परमेश्वराकडून मिळते आणि ती जी मिळते ती निसर्ग नियमाप्रमाणे मिळते. मी काय म्हणतो ते तुमच्या नीट ध्यानात आलं असेल अशी मी कल्पना करतो. आपण ॲक्शन कुठली, गुड ऑर बॅड, कुठली तुम्ही जेव्हा ॲक्शन करता तेव्हा त्याची रिॲक्शन आज उद्या परवा एरवा सूनर ऑर लेटर होते. ही जी रिॲक्शन आपल्याकडे येते ती परमेश्वराकडून येते. त्या परमेश्वराला आपण चैतन्य शक्ती हे नाव दिलेलं आहे आणि चैतन्य शक्ती हे सायंटिफिक नाव आहे. सायंटिफिक नाव म्हणजे चैतन्य शक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा चैतन्य हेच वापरलेलं आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्यांनी चैतन्य हा शब्द वापरला. वेदांतानी ब्रह्म हा शब्द वापरला. भगवद्गीतेमध्ये ईश्वर हा शब्द, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, ईश्वर हा शब्द वापरला.
सर्वसाधारण लोक त्याला देव असं म्हणतात. हे मी का सांगतो आहे की हे सगळं जे आहे ईश्वर, चैतन्य, ईश्वरी शक्ती, ब्रह्म, हे सगळे समानार्थी शब्द आपण वापरतो. अर्थात ते समानार्थी पूर्णपणे आहे असं नव्हे, पण ते वापरले जातात समानार्थी. आणखीन एक शब्द वापरला जातो, तो सर्वांना समजण्यासारखा आहे, तो म्हणजे लाईफ. तो म्हणजे लाईफ. डॉक्टर मर्फीने असं म्हटलं आहे, गॉड इज लाईफ and life principle is flowing through you this moment. God loves to express himself through you as harmony, peace, joy and abundance. This is called the will of God or the tendency of life. जीव हा जो शब्द वापरलेला आहे हा सर्वांना समजण्यासारखा आहे. आणि वेदांतांनी काय सांगितलंय, जीवो ब्रह्मैव ना परा इति वेदांत डिंडिमा. जीव हा ब्रह्मच आहे हे वेदांताने सांगितलं. जीव हे चैतन्य घन आहे हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. तेव्हा जीव हा सगळ्यांना समजण्यासारखा आहे शब्द आहे. आणि बाकीचे शब्द आपल्याला समजत नाही. ब्रह्म म्हटल्यानंतर समजत नाही, चैतन्य म्हटल्यानंतरही समजत नाही, पण जीव म्हटल्यानंतर आपल्याला समजतं. हे जे चैतन्य जे आहे, शक्ती जी आहे, ही चैतन्य शक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी वास करते. जिथे जीव आहे तिथेही चैतन्य शक्ती आहे. किंबहुना ही चैतन्य शक्ती सर्व ठिकाणीच आहे. ज्याला आपण जड असं म्हणतो ना, मटेरियल, मॅटर असं आपण ज्याला म्हणतो, त्या मॅटरमध्ये सुद्धा हे चैतन्य आहे. तुम्ही जर अणू फोडला तर अणूमध्ये सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स वगैरे तुम्हाला मिळतात. आणि हे इलेक्ट्रॉन्स आणि हे फिरत असतात. हे इलेक्ट्रॉन जे आहे ते प्रोटॉन भोवती फिरत असतात. हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की ते फिरतात, याचाच अर्थ त्या ठिकाणी चैतन्य आहे. आणि ते ज्याच्या भोवती फिरतात त्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. त्याचा पत्ता अजून शास्त्रज्ञांना पण लागलेला नाही. सांगायचा मुद्दा असा की सर्व ठिकाणी हे चैतन्य आहे. मग तुम्हाला ते कळो किंवा न कळो, सर्व ठिकाणी चैतन्य भरलेलं आहे. आता या हॉलमध्ये ही आपल्याला पोकळी दिसते. या पोकळीमध्ये असंख्य जंतू आहेत, असंख्य असंख्य. तुम्हाला मी जर सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. तुम्ही आता जे बसलेले आहात खुर्चीवर ना, त्या खुर्चीवर असंख्य जंतू आहेत, त्या जंतूवर तुम्ही बसलेले आहात. जरा मोठी दुर्बीण घेऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते. तेव्हा सांगायचा मुद्दा, या पोकळीमध्ये असंख्य जंतू आहेत आणि हे सगळे चिन्मय आहेत, म्हणजे चैतन्यमय आहे. त्यांच्या ठिकाणी चैतन्य आहे. हे मी का सांगतो आहे की हे जे चैतन्य शक्ती जी आहे ती आपल्या ठिकाणी आहे, तुमच्या ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि ही चैतन्य शक्ती तिच्याकडून आपल्याला रिॲक्शन मिळते. आपण ॲक्शन केली की चैतन्य शक्तीकडून आपल्याला रिॲक्शन मिळते. परमेश्वराकडून आपल्याला रिॲक्शन मिळते हे लक्षात ठेवायचं. परमेश्वर रिॲक्शन देत नाही. ही डज नॉट गिव्ह रिॲक्शन बट वी रिसीव्ह रिॲक्शन फ्रॉम हिम. एवढ्यातला जो फरक आहे तो नीट लक्षात ठेवायचा आणि तो फार मोठा फरक आहे. आता हे मी काय म्हणतोय समजण्यासाठी मी थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो. इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो, ही इलेक्ट्रिसिटी आणि हे सगळे या ठिकाणी दिवे लागलेले आहेत, हा या ठिकाणी माईक आहे, हा व्हिडिओ चाललेला आहे, हे सगळे जे आहे हे त्या इलेक्ट्रिसिटीचे प्रगटीकरण आहे. प्रकाश म्हणा, हा आवाज म्हणा, तो व्हिडिओ म्हणा, हे सगळं जे आहे हे त्या इलेक्ट्रिसिटीचं प्रगटीकरण आहे. इलेक्ट्रिसिटी इटसेल्फ डज नॉट डू एनिथिंग. इलेक्ट्रिसिटी काहीही करत नाही, पण इलेक्ट्रिसिटीमुळे हे सर्व चाललेलं आहे. प्रकाश पडतो आहे, आवाज मोठा होतो आहे, व्हिडिओ टिपतं आहे, हे सगळं जे चाललेलं आहे हे इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. आता इलेक्ट्रिसिटी जर नसेल ते सगळं बंद होईल, हे सगळं बंद होईल.
तसं आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे ती इलेक्ट्रिसिटी सारखं आहे. ती चैतन्य शक्ती प्रत्यक्षात स्वतः काहीही करत नाही, पण चैतन्य शक्ती आहे म्हणून सर्व आपले डोळे पाहतात, कान ऐकतात, तोंड बोलतं, हाताने देणं घेणं चालतं, पायाने हे सगळं जे चाललेलं आहे. चाले शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका, असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. सांगायचा मुद्दा असा की ही इलेक्ट्रिसिटी काहीही करत नाही, पण तिच्यामुळे सर्व चालतं, प्रकाश पडणं वगैरे सगळं चालतं. तसं आपल्या ठिकाणी परमेश्वर म्हणजे इलेक्ट्रिसिटी नव्हे, चैतन्य शक्ती, हे आपण लक्षात ठेवायचं. का परमेश्वर म्हटल्यानंतर आज आपल्या डोळ्यासमोर जे निन्याय तऱ्हेची रूपं येतात, मग गणपती कोणाच्या समोर येईल, कोणाच्या समोर विठ्ठल येईल, कोणाच्या समोर शंकर येईल, दत्त येईल. काल दत्त जयंती होऊन गेली. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हे सगळे देव येतील, पण तसं प्रत्यक्ष वस्तुस्थिती नाही आहे. ती चैतन्य शक्ती आहे आणि ही चैतन्य शक्ती तुमच्या आमच्यात सर्व ठिकाणी आहे आणि ह्या चैतन्य शक्तीमुळे हे जग चाललेलं आहे. तिच्या केवळ अस्तित्वामुळे जग चाललेलं आहे. मी दुसरं एक उदाहरण देतो. सूर्य आहे म्हणून आपलं जीवन चाललेलं आहे. आपण जे आहोत, आपण जे जिवंत आहोत, आपण जे सर्व काही करतो आहोत ते सूर्याच्या केवळ अस्तित्वामुळे. पण तो सूर्य स्वतः काहीही करत नाही. इतकंच नव्हे तर सूर्य प्रकाश देतो असं आपण म्हणतो, पण तेही खरं नाही. सूर्यापासून प्रकाश मिळतो, सूर्य प्रकाश देत नाही. तुम्ही म्हणा ह्याच्यात फरक आहे, तर फरक फार मोठा आहे. तो देण्याची क्रिया करत नाही. तुम्ही जर सांगितलं सूर्याला प्रकाश देऊ नको, तर सूर्य म्हणेल हे माझ्या हातात नाही, हे माझ्या हातात नाही, प्रकाशनं एवढंच माझ्या हातात आहे. तो प्रकाशच राहील. कळलं की नाही? पण तो प्रकाश देतो असं जे आपण म्हणतो ते मात्र खरं नाही. तसं ही इलेक्ट्रिसिटी म्हणा तसंच आहे. दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण ह्याचं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो, गुरुत्वाकर्षण शक्ती. ही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणून सर्व आहे. आज जग आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. कोणामुळे आहे? केवळ या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे आहे. ही जी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे, त्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या नुसत्या अस्तित्वाने आज आपण आहोत. नुसत्या अस्तित्वाने या पृथ्वीवर आपण जे आहोत ना, सुखाने बसलेलो आहोत ना, सगळे व्यवहार करतो आहोत ना, ती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. म्हणून गुरुत्वाकर्षण शक्ती नसती तर आपण या पृथ्वीवर राहू शकलो नसतो. आपण स्पेसमध्ये फेकलो गेलो असतो. हे मी का उदाहरण देतो आहे की तुम्हाला नीट समजायला पाहिजे की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही. तो कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही. तो कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. आणि मग तो कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, वंशाचा, संप्रदायाचा कुठलाही असो, तो कोणावरही कृपा करत नाही आणि तो कोणावरही कोप करत नाही. पण त्याच्याकडून कृपा होते आणि कोप होतो. तुम्ही म्हणा ही काय भानगड, एकदा म्हणता कृपा करत नाही, कोप करत नाही, आणि एकदा म्हणता कृपा होते, कोप होतो. सांगतो तुम्हाला, उदाहरण देऊन सांगतो पुन्हा. इलेक्ट्रिसिटीचंच उदाहरण देतो. इलेक्ट्रिसिटीकडे जर तुम्ही गेलात विथ इग्नरन्स म्हणजे अज्ञान ज्याला आपण म्हणतो, त्या अज्ञान घेऊन जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी हाताळण्याचा प्रयत्न कराल तर काय होईल? तुम्हाला शॉक बसेल, तुम्ही मराल, आग लागेल, विध्वंस होईल, सगळं काही होईल. पण जर तुम्ही विथ नॉलेज, ज्ञानपूर्वक जर इलेक्ट्रिसिटी तुम्ही हाताळाल तर तीच इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सगळ्या सुविधा देईल. आता तुम्हाला देता येत त्याप्रमाणे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी
तुम्हाला शॉक देत नाही, पण इलेक्ट्रिसिटीकडून तुम्हाला शॉक मिळतो. इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सुविधा देत नाही, पण इलेक्ट्रिसिटीकडून तुम्हाला सुविधा मिळतात. कशामुळे? तुमच्या इग्नरन्स किंवा नॉलेजमुळे. या दोन्ही गोष्टी चांगल्या आणि वाईट घडतात त्या इग्नरन्स आणि नॉलेज यामुळे होतं. तसं आपल्या जीवनामध्ये आहे. चैतन्य शक्ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी, परमेश्वरी शक्ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी असं जर धरलं, आणि आपण याला हाताळायचं कसं, या चैतन्य शक्तीला आपण हाताळायचं कसं? विथ नॉलेज और विथ इग्नरन्स. जे विथ इग्नरन्स हाताळतात त्यांच्या वाट्याला दुःख येतं, दैन्य येतं, कटकटी येतात, संकट येतात, सगळ्या प्रकारच्या अनिष्ट गोष्टी येतात. पण विथ नॉलेज जे या चैतन्य शक्तीकडे जातात त्यांना चैतन्य शक्तीकडून सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी या गोष्टी प्राप्त होतात. आणि म्हणून ज्ञानाला महत्व आहे हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून नॉलेज इज गॉड, ज्ञान हाच देव, असा जीवनविद्येने सिद्धांत मांडलेला आहे. ज्ञान हाच देव. किंबहुना संतांनी पण सांगितलेलं आहे, तुका म्हणे ज्ञान तोच नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र. तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणु रेणू आगवित. तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ज्ञान हाच देव आहे, दुसरा देव जगात नाही. आणि म्हणून या ज्ञानाची पूजा करणं, या ज्ञानाची भक्ती करणं, या ज्ञानाची उपासना करणं हे आवश्यक आहे. पण आपण तसं करतो का? आपण तसं करत नाही. उलट आपल्या ठिकाणी अंधश्रद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की अंधश्रद्धा लोकांच्या पाहिल्या आणि ऐकल्या ना तर हसावं का रडावं हेच कळत नाही. किंबहुना रडावंसंच वाटतं. हा हसणार म्हणजे ते काही चांगलं नव्हे. एखाद्या मनुष्य पडला तर आपण हसतो ते काही ठीक नव्हे. कळलं की नाही? पडल्यानंतर आपण हसू नये, आपल्याला वाईट वाटलं पाहिजे तो पडला म्हणून. तसं लोकांच्या अंधश्रद्धा पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर खरोखर रडावं असं वाटतं की हे लोक कसे बुडत ये जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो यांचा, असं जे म्हटलंय तुकाराम महाराजांनी. त्याचं कारण हे आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.